शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यामध्ये 16 आणि 17 च्या दरम्यान राज्यामध्ये फक्त सांगली जिल्ह्यामध्ये तिकडल्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर तिकडल्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन फक्त उद्याचे दिवस म्हणजे 17 तारखेपर्यंत तुमच्या इकडं मात्र वातावरण खराब राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये 18 तारखेपासून म्हणजे राज्यात सगळीकडे जवळपास म्हणजे काय होणार आहे की थंडी वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं, राज्यात 18 तारखेपासून थंडीची लाट राहणार आहे. चांगली जोरदार थंडी सुरू होणार आहे. सकाळी सकाळी उठल्या सगळ्याला स्वेटर घालावं लागतील. अशी 18च्या नंतर राज्यामध्ये थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगायचे होते की फक्त राज्यामध्ये आता हे म्हणजे 16, 17 आणखीन 2 दिवस फक्त सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूरच्या जत भागाकडं, आणि कोकणातल्या रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, पणजी त्या भागाकडं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आज देखील म्हणजे आज 15 नोव्हेंबर आज देखील आता सध्याच्याला ना सांगली भागामध्ये जोरात पाऊस चालू आहे. म्हणजे आज 15 तारखेला आता जवळपास 7 वाजले तर 4:45 वाजत आहेत. तर आता सध्या 15 तारखे म्हणजे आज पाऊस सुरू आहे, म्हणून हे सांगितलं. ह्या पाऊस सांगितल्यामुळे काय झालं, शेतकऱ्यांनी तिथलं औषध मारल्यामुळे त्यांचं ते नुकसान त्या भागातलं टळलं. म्हणजे हे लक्षात घ्यायचं की नसा त्यांचे नेमके फ्लॉवरिंग स्टेजमध्ये द्राक्ष आलेले, म्हणून त्यांच्यासाठी खास करून अंदाज आला. पण त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र सर्व शेतकऱ्याला सांगतो 18 तारखेपासून राज्यामध्ये हवामान कोरडं होणार आहे, थंडीची लाट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली त्या भागाकडे तर जास्त थंडीची लाट असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. आणि महाराष्ट्रात देखील 18च्या नंतर 19 पासून पारा घसरणार आहे, म्हणजे जवळपास 12-13 अंशावर पारा येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात.